पुढची बातमी आहे नाशिकमधली। नाशिकमधील गाजलेल्या TCS कंपनीतील बळजबरीनं धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं अहवाल सादर केला। या 50 पानी अहवालात पॉश कायद्याचं उल्लंघन झाल्याचं नमूद करण्यात आलं। कामाच्या ठिकाणी छळ, धर्माचा अपमान आणि अवमान या सगळ्या विरोधात तक्रार दाखल करताना दबाव आणि भीती कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचाही उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळेच भीतीपोटी अनेक महिलांनी इच्छा असतानाही तक्रार न केल्याचं मांडण्यात आलं। केवळ एवढंच नव्हे तर TCS कार्यालयात CCTV देखील काम करत नसल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला। राष्ट्रीय महिला आयोगानं 8 मे रोजी हा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सोपवला आहे। नाशिकच्या TCS कंपनीबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात काय गंभीर बाबींचा उल्लेख आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया। TCS कंपनीत पॉश कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झालं असं अहवालामध्ये म्हटलं गेलंय। आरोपींकडून तरुण असहाय्य मुलींना लक्ष्य करत लैंगिक, भावनिक आणि मानसिक छळ करण्यात आला। महिला कर्मचाऱ्यांवर वारंवार धर्मविरोधी टीका करून दबाव टाकण्यात आला। भीती आणि दबावामुळे इच्छा असूनही अनेक महिलांनी तक्रार केली नाही। कार्यालयातील CCTV हे कार्यरत नव्हते। नाशिकमधील TCS कार्यालय आरोपी दानिश, तौसिफ आणि रझा मेमनच्या नियंत्रणात होती। आरोपींना HR अश्विनी चैनानींचं संरक्षण होतं। असे काही मुद्दे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।